तर डहाणू रोडमध्ये मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातील माउंटन टनेल ब्रेक थ्रू झालाय। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी यावेळी उपस्थिती लावली। मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल कॉरिडॉर 508 किलोमीटरचा असणार आहे। भारतातील पहिला हाय स्पीड प्रकल्प म्हणजे महाराष्ट्र गुजरात बुलेट ट्रेन प्रकल्पाची सुरुवात आणि त्याचं काम जे ते जोरदार सुरू असलेलं पाहायला मिळते। सध्या मी पालघर जिल्ह्यातून आढावा घेतोय। पालघर जिल्ह्यात दुसरा टनल मोदण्यात आता यश आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याची ही दृश्य आहेत। खरं तर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या ऑनलाईन पद्धतीने या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्याच्यानंतर एका महिन्यात आता रेल्वे प्रशासनाकडून 2 टनेल जे ते खुल्या करण्यात आलेले आहेत। त्यातला पहिला टनेल 2 जानेवारी रोजी खुला करण्यात आला होता आणि आता दुसऱ्या टनेलचं काम जे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते। या संपूर्ण टनेलमध्ये 454 मीटर लांब आणि 14 मीटर रुंदीचा हा संपूर्ण टनेल आहे आणि असे 7 टनेल असणार। त्याच्यातलं एक टनेल जो आहे तो 2 जानेवारी रोजी जो तो खुला करण्यात आला होता। या टनेलचा नंबर आहे तो म्हणजे MT6। त्यामुळे आता एकीकडे मागच्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहे की बुलेट ट्रेन नेमकी कधी सुरू होणार, नेमका हा प्रवास कधी चालू होणार, स्पीड ट्रेन आपल्याला कधी पाहायला मिळणार। त्याच्यानंतर आता हे काम अति वेगाने आणि वर्षभरात मोठी अशी यश जे ते पश्चिम रेल्वेला किंवा मग रेल्वे प्रशासनाला आलेला आहे आणि केंद्रीय मंत्री जे अश्विनी वैष्णव आहेत त्यांच्याकडून वेळोवेळी या सगळ्याचा आढावा जो आहे तो घेतला जातो। आज विशेष म्हणजे ते स्वतः ऑनलाईन पद्धतीने जे ते या संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित होते। आता या पालघरमधून हा टनेलचं काम जे ते सुरू होईल। त्याच्यानंतर मग पुढचे जे उरलेले 5 टनेल आहेत त्याचं सुद्धा काम लवकरच सुरू केलं जाईल असं सुद्धा आता रेल्वे प्रशासनाकडून म्हटलं जातंय। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिलसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई। पुढची बातमी साताऱ्यातून। सातारा जिल्ह्यातील बोंडारवाडी धरण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच बनवणार, विरोधकांची ताकद नाही, धमक